हनी ट्रॅपची माहिती समोर येऊ द्या, तसंच एकदाच पेनड्राईव्ह काय ते दाखवून द्या आणि पुरावे असल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं. कृषी मंत्री असो किंवा इतर कोणीही मंत्र्यांनी तारतम्य हे बाळगलंच पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं. इजा झाला, आता तिजा होऊ देऊ नका, असं अजित पवार यांनी कोकाटेंना इशारा दिलेला आहे. तर कोकाटेंसोबत सोमवारी किंवा मंगळवारी थेट भेट होईल. कोकाटेंची बाजूसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार यांनी म्हटलं. 2006 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाच्या निर्णयावर बोलणार नाही. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बॉम्बस्फोट प्रकरणाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक राज्यात त्या राज्याची भाषा ही महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठीचा आदर केलाच पाहिजे, पण देशात हिंदी तितकीच महत्त्वाची आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी भाषांच्या बाबतीत घेतली आहे. चिपळूणच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसे पे अँड पार्कच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली आहे. पार्किंगची सुविधा ठेका परप्रांतीय अक्षरशः या परप्रांतीयच कंत्राटदाराला दिल्यामुळे मनसे आक्रमक झालेली आहे आणि अक्षरशः चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेनं जोरदार आक्रमकरित्या घोषणाबाजी केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओची चौकशी करण्यात येणार आहे. विधिमंडळ सचिवालयानं ही चौकशी सुरू केलेली असून चित्रीकरण नेमकं कोणी केलं याची चौकशी केली जाणार आहे. कृषी मंत्री सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंत्री छगन भुजबळ पुण्यातील भिडेवाडा स्मारकाच्या कामाची पाहणी करत होते. तसंच संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी या कामाची पाहणी केली. विधानसभा निवडणूक प्रकरणामध्ये आमदार विकास ठाकरे आणि प्रवीण दटके यांना 8 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दोघांना समन्स बजावलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्याच्या निविदांमधील कलम 10.27चा गैरवापर केला जातोय. पालिकेच्या महसुलाला त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला. नाना पटोले यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. नाना पटोले यांच्या पाठिंब्यामुळे बच्चू कडूंच्या या आंदोलनाला बळ मिळणार असून काय नवीन वळण आता समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रफुल्ल लोढा यांच्यावरचे आरोप म्हणजे एकनाथ खडसे यांचं षडयंत्र आहे आणि त्याच्यावर दाखल झालेला महिला अत्याचाराचे गुन्हे देखील खोटे आहेत, असं प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यानं म्हटलेलं आहे. तसंच एकनाथ खडसे जे आरोप करतात ते फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. ते गिरीश महाजन यांना सुद्धा बदनाम करण्याचा कट रचतायत, असा गंभीर आरोप पवन लोढानं केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महामंडळाच्या वाटपावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. महामंडळ वाटपाबाबत एका महिन्यामध्ये पक्षप्रमुखांच्या नेतृत्वात अंतिम निर्णय सादर करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. ऑपरेशन सिंदूरच्या पूर्ण घटनाक्रमावर संसदेत पुढील आठवड्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे आणि यानुसार सोमवार 28 जुलैला लोकसभेमध्ये आणि मंगळवारी 29 जुलैला राज्यसभेमध्ये चर्चा होईल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. तसंच त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना निवडणूक आयुक्तांनी दिल्या आहेत. निवडणुकांसाठी मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आलेला असून त्यानुसार आता मध्य प्रदेशातून 75 बॅलेट युनिट आणि 27,000 कंट्रोल युनिट आणले जात आहेत. हिंगोलीच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीनं थाळी बजाव आंदोलन केलं. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचन योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचितनं केलेला आहे. या प्रकरणी चौकशी न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. चौकशी सुरू झाली नाही तर 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. येवल्याच्या पुरणगावमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. तसंच आंदोलनकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांच्या फोटोला शाई सुद्धा फासलेली आहे. आंदोलनावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखून धरण्यात आला होता. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना खोके मिळत नसल्यानं ते विधिमंडळामध्ये बसून रमी खेळत असावेत. कृषी मंत्री निर्ढावलेला माणूस असून त्यांनी विधिमंडळाचं पावित्र्य भंग केलेलं आहे. तसंच लोकशाहीचं वस्त्रहरण सभागृहामध्ये केलेलं आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या मच्छीमारांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली. मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये आता वाढ करण्यात यावी. तसंच हा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी यावेळी मच्छीमारांनी नितेश राणे यांच्याकडे केली. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन नितेश राणे यांनी दिलं. केंद्र सरकारनं महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. तसंच ही प्रणाली आता अनिवार्य असणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयातूनच नोंदवली जाईल आणि त्यामुळे सप्टेंबरमध्ये मिळणारा पगार केवळ फेस ॲप नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. तसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.